आपण शिकणार आहोत, भावना प्रगट करणे हे बरोबर आहे का? आणि पवित्र शास्त्र भावना प्रगट करण्यासंदर्भात काय शिकवतं हे आज आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. ठीक आहे? आणि आपल्याला भावना आहेत आणि त्या भावना आपण वेळोवेळी प्रगट देखील करतो इतरांसमोर. परंतु त्या प्रगट करणं पवित्र शास्त्रातून आज आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. आणि भावना प्रगट करणं हे बरोबर आहे का नाही? किंवा पवित्र शास्त्र त्या विषयाला काय सांगते त्या विषयाला घेऊन हे आज आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. आणि लक्ष द्या, भावना प्रगट करणं हे नैसर्गिक आहे ना. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुमच्या भावनांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. तो आपण शिकणार आहोत. कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश भावनांमध्ये येत असतो ते आपण शिकणार आहोत. पण भावना प्रगट करणे हे नैसर्गिक आहे आणि पवित्र शास्त्र सुद्धा याला अ, मान्यता जी आहे ती देते. म्हणजे पवित्र शास्त्र आपण ज्यावेळेस वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला अ, अनेक असे जे कॅरेक्टर आहेत त्यांनी आपल्या ज्या भावना आहे त्या वेळोवेळी अ, प्रगट केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि यावरून आपण हे समजू शकतो की पवित्र शास्त्र देखील आपल्या ज्या भावना आहेत ना त्या भावनांना काय करते? मान्यता देते. म्हणजे पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण आपल्या भावनांकडे जर बघितलं तर पवित्र शास्त्र देखील आपल्या भावनांना घेऊन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय करत असतं? सांगत असतं, शिकवत असतं. आणि मग आपण पाहूया की भावना ह्या योग्य रीतीने आणि बायबलच्या तत्वानुसार व्यक्त करणे महत्वाचं आहे. कारण भावना ह्या प्रत्येकांना असतात आणि सर्वच जण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य रीतीने पवित्र शास्त्रानुसार ना, पवित्र शास्त्राचे जे काही तत्व आहेत त्या तत्वानुसार ते त्या भावना प्रगट जे आहेत ते करत नाही. आणि वचन सांगतं की आपण पवित्र शास्त्राच्या तत्वानुसार आपल्या भावना ज्या आहेत त्या काय केल्या पाहिजे? नेहमी त्या समोर ठेवल्या पाहिजे, त्या प्रगट केल्या गेल्या पाहिजे. मग यामधला सर्वात पहिला जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून घेऊ शकता. भावना प्रगट करणे नैसर्गिक आहे. पहिला जो भाग आहे तो आहे भावना प्रगट करणे हे नैसर्गिक आहे. ठीक आहे? आणि हे कशा प्रकारे नैसर्गिक आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला योहानाच्या पुस्तकाच्या त्या 11व्या अध्यायामध्ये वचन 35 वाचणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 35 ज्यावेळेस आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी भावना प्रगट करणं हे नैसर्गिक कशा प्रकारे आहे हे आपल्याला समजण्यासाठी मदत होतं. आणि कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा, त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? येशू रडला. व्हेरी गुड. आता ह्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू रडला. म्हणजे थोडक्यात येशूने त्याच्या जे काही भावना आहे त्याने काय केल्या? प्रगट केल्या. आता पहा, आपण पाहतो की येशू ह्या ठिकाणी विनाकारण रडलेला नाहीये किंवा येशूला ह्या ठिकाणी विनाकारण रडू जे आहे ते आलेलं नाहीये. तर त्यामाग कारण आहे. ते कारण जर काय आहे ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा अध्याय वाचणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपण हा अध्याय वाचतो तर त्या संपूर्ण अध्यायामध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे जी अनपेक्षित होती. आणि अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली असल्या कारणामुळं येशूला त्या ठिकाणी रडू आलं. आणि ती गोष्ट कोणती आहे? तर लाजराच्या मृत्यूवर येशूने रडण्याच्या द्वारे दुःख व्यक्त केलेले आपल्याला दिसून येत. लक्ष द्या, त्या ठिकाणी येशू हा लाजर मरण पावला असल्या कारणामुळं येशू काय झाला? रडला. आणि येशूला त्या ठिकाणी खूप वाईट वाटलं.
कारण येशूचा लाजर, मार्था आणि मरिया हे जे तिघ बहीण भाऊ आहे हे बेथानी गावामध्ये राहायचे. आणि त्या गावामध्ये येशू हा अनेक वेळा जो आहे तो देवाच्या वचनाची सुवार्थ सांगण्या संदर्भात असेल किंवा इतर जे काही गोष्टी असेल त्या ठिकाणी, सर्वच गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं नाहीये. परंतु आपण हे एक गोष्ट पाहू शकतो की बेथानी या गावामध्ये हे तिघ बहीण भाऊ राहायचे आणि प्रभू येशूच ह्या लोकांबरोबर एक चांगलं जे काही नातं आहे अ, ते असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि लाजरावरती अ, येशू हा प्रीती करायचा आणि लाजर हा मेला असल्या कारणामुळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी येशूच्या ज्या काही भावना आहेत त्या त्याने काय केल्या, रडण्याच्या द्वारे प्रगट केल्या. आणि आपण पाहतो की ज्या काही भावना आहेत त्या भावना प्रगट करणं काही पाप नाही. समजतंय? भावना व्यक्त करणं किंवा भावना प्रगट करणं, भावना व्यक्त करणं हे पाप नाहीये. तर भावना व्यक्त करत असताना आपण त्या योग्य प्रकारे व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा आपण आपल्या भावना ज्या आहे ना, त्या व्यक्त करत असतो. परंतु त्या व्यक्त करत असताना आपल्या भावना ह्या योग्य प्रकारे व्यक्त करण्यात येत आहे किंवा नाही याचं परीक्षण हे करण्यात येणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा लोकं भावना ह्या व्यक्त करतात, परंतु त्या अयोग्य प्रकारे व्यक्त करत असताना आपल्याला दिसून येतात. अनेक लोकं भावना व्यक्त करतात, परंतु त्या भावना ह्या चुकीच्या पद्धतीने व्यक्त करताना आपल्याला अनेक जे लोक आहेत ते दिसून येतात. आणि लक्ष द्या, पवित्र शास्त्र सांगतं की योग्य प्रकारे आणि बायबलच्या तत्वानुसार आपण आपल्या ज्या भावना आहे ना त्या व्यक्त केल्या तर आपण पाहतो की त्या ठिकाणी पवित्र शास्त्र त्या भावनांना मान्यता देतं. आता या ठिकाणी येशू रडला आहे म्हणजे नैसर्गिकरित्या आपण पाहतो की येशूला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे लाजर मेल्याचं. त्यानंतर 2 बहिणी आहे आणि त्या ठिकाणी ते आता एकटं जे जीवन आहे ते फेस करणार आहे. त्यांचं रडणं येशूने बघितलं असेल, त्यांच्या जीवनातली परिस्थिती येशूने न्याहाळली असेल. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्या ज्या भावना आहे ना, त्या भावना ज्यावेळेस आपण व्यक्त करतो, त्यावेळेला त्या भावना व्यक्त करणं पाप नाहीये. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो, की अयोग्य प्रकारे ज्यावेळेस भावना व्यक्त करतो ना, तर त्या भावना अयोग्य प्रकारे व्यक्त करणं हे काय आहे? पाप आहे. तर आपण ज्यावेळेस आपल्या भावना व्यक्त करतो, तर आपण कशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, ज्या प्रकारे येशूने व्यक्त केल्या त्या प्रकारे. ठीक आहे? दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, की भावना व्यक्त करण्यासंदर्भाचा दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, राग व्यक्त करणे पाप नाही, पण त्यावर नियंत्रण जे आहे ते असलं पाहिजे. ठीक आहे? राग व्यक्त करणं हे काही नाहीये, पाप नाहीये. पण त्यावरती राग व्यक्त करणारा जो व्यक्ती आहे, त्याच व्यक्तीचं त्याच्या रागावरती काय असलं पाहिजे? नियंत्रण असलं पाहिजे. पण आपण पाहतो, की हल्ली हल्ली वर्तमान समयामध्ये अनेक लोक राग व्यक्त करत आहे. अनेक लोक राग व्यक्त करत आहे. परंतु जे लोक राग व्यक्त करत आहे ना, त्या लोकांचंच त्यांच्या रागावरती काय नाहीये? नियंत्रण नाहीये. आणि ज्या वेळेला जो व्यक्ती राग करतो त्याच व्यक्तीचं त्याच्या रागावरती नियंत्रण नसतं ना, तर त्या रागाच्या भरामध्ये तो अशा काही गोष्टी करून जातो, ज्याचं रूपांतर पापामध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक वाचतो 6व्या अध्यायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 2 भाऊ दिसून येतात. एक काईन आहे आणि एक हाबेल आहे. आणि कायनाने त्या ठिकाणी कशा प्रकारे आपला जो राग आहे, बघा आपण त्या वचनाकडे आपण जाऊया आणि त्या वचनामधून आपण हे शिकणार आहोत की कशा प्रकारे अ, रागावरती नियंत्रण न ठेवल्या कारणामुळं त्या ठिकाणी आपण हे पाहतो की कायनाने कशा प्रकारे आपला भाऊ हाबेल जो आहे ना त्याच्यावर तो चालून गेला आणि त्याच्यावरती चालून जाऊन त्याने आपल्या भावाचं काय केलं? खून केला. आपण ज्या वेळेला
उत्तरचं पुस्तक 4था अध्याय आपण काढू आणि उत्तरच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत त्याचं 5वं वचन आपण 6वं वचन. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? व्हेरी गुड. आणि त्याचं 8वं वचन पण वाचा ब्रदर सुभाष. मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की कायनाला त्या ठिकाणी भयंकररित्या संताप जो आहे तो आलेला होता आणि त्या संतापामुळं त्याचं जे तोंड आहे ते देखील उतरलेलं होतं आणि त्या संतापाने त्याला उकसवलं आपला भाऊ हाबेल याच्यावरती चालून जाण्याकरता. आणि बघा त्या ठिकाणी परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे ह्या सर्व गोष्टी होण्या अगोदर कायना बरोबर काय करते माहिती का, बोलत आहे. आणि कायनाला अतिशय स्पष्टपणे वचन 7 मध्ये एक महत्वाची गोष्ट काय करते माहिती का, सांगून त्याला सावध करते. ती गोष्ट कोणती पहा, वचन 7. तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे, याकरता तू त्याला दाबात ठेव. व्हेरी गुड. तू त्याला कशात ठेव, दाबात ठेव. म्हणजे लक्ष द्या, ह्या ठिकाणी संतापामध्ये ह्या ठिकाणी जे काही त्याचं तोंड उतरलेलं आहे त्या रागाच्या भरामध्ये, त्या संतापाच्या भरामध्ये काहीतरी विपरीत होऊ नये अशी देवाची त्या ठिकाणी इच्छा होती. काहीतरी विपरीत होऊ नये आणि त्या ठिकाणी विपरीत होऊ नये म्हणून देवाने कायनाला सावध देखील केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु त्या ठिकाणी देवाचा जो सल्ला आहे ना तो कायनाने अमान्य केला आणि वचन 8 मध्ये असं म्हणत आहे की तो आपला भाऊ हाबेल ह्याच्यावरती चालून गेला आणि त्याने त्याला ठार केले. आता वचनामध्ये आपण हे वाचतो की कशा प्रकारे रागावरती नियंत्रण न ठेवल्या कारणामुळं एका भावाने दुसऱ्या भावाला ठार केलं. म्हणजे मला तुम्हाला ह्या संध्याकाळच्या वेळेला हे सांगायचं आहे चर्च की राग व्यक्त करणं पाप नाहीये. राग व्यक्त करणं पवित्र शास्त्रातून ज्यावेळेस आपण हे शिकण्याचा प्रयत्न करतो ना तर राग व्यक्त करणं हे पाप नाहीये, पण ते नियंत्रणामध्ये ठेवणं गरजेचं आहे तो राग. परंतु आज आपण पाहतो की अनेक लोक राग व्यक्त करतात परंतु त्यांचा तो राग त्यांच्या नियंत्रणामध्ये नसल्या कारणामुळं त्या रागाच्या भरामध्ये ते असं काही विपरीत करून बसतात की ज्यामुळं त्या गोष्टी पाप अशा गणल्या जातात. बघा इफिसकरच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. इफिसकरचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 6वं वचन वाचण्यासाठी मदत करा. 26 वचन वाचा. तुम्ही रागवा परंतु येस. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. बघा वचन काय सांगत आहे, तुम्ही तुमचा जो राग आहे ना तो व्यक्त करा, तुम्ही रागवा, परंतु रागवत असताना तुमचा तो जो राग आहे ना तो तुमच्या नियंत्रणामध्ये पण असला पाहिजे. जर तो तुमच्या नियंत्रणामध्ये जर नसल तर मग त्या ठिकाणी त्या रागाच्या भरामध्ये तुमच्याकडनं काहीतरी अनुचित गोष्ट होऊ शकते ज्याला आपण पाप म्हणतो. आणि वचनात असं सांगितलेलं आहे की तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागत असताना सूर्य काय होऊ नये, मावळू नये. लक्ष द्या.
देवाच्या वचनामध्ये आपल्या ज्या काही भावना आहे ना, त्या व्यक्त करणं पाप नाहीये, ते नैसर्गिक आहे. आणि येशू देखील आपल्याला मंदिरामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांवरती संताप व्यक्त करताना दिसतो, राग व्यक्त करताना दिसतो. परंतु त्याचा जो राग आहे ना, तो त्याच्या नियंत्रणामध्ये आहे, तो त्याच्या अनियंत्रणाच्या बाहेर नाहीये. बघा, ज्यावेळेस आपण मत्तयाचं पुस्तक 21वा अध्याय आपण काढतो ना, तर त्या मत्तयाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायामध्ये आपल्याला 12 आणि 13 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे त्या व्यापाऱ्यांवरती आपला संताप व्यक्त केलेला आहे, आपला राग व्यक्त केलेला आहे, तो पण नियंत्रणामध्ये राहून. हे आपण ते शिकणार आहोत. वचन कोणीतरी वाचायला मदत करा. 21, 12 आणि 13. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरी विकणाऱ्यांच्या बैठका पालथ्या केल्या. तो त्यांना म्हणाला, माझ्या घरात प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करत आहात. व्हेरी गुड. बघा, येशूचा ह्या ठिकाणी आपण पाहतो की व्यापाऱ्यांवरती संताप किंवा राग जो आहे तो आपण बघतो. आणि त्याने त्या ठिकाणी काय केलं माहितीये का, त्याने त्या ठिकाणी सर्व क्रय विक्रय करणाऱ्या लोकांना मंदिरातून जे आहे ते हाकलून दिलं. आणि मंदिराचा खरा जो काही अर्थ आहे ना, तो त्यांना समजून सांगितला. आणि येशू त्या ठिकाणी वचन 13 मध्ये असं म्हणत आहे की माझ्या घरास प्रार्थना मंदिर असं म्हणतील. समजते का? माझं जे घर आहे ना, बघा वचन 13 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो त्या व्यापार करणाऱ्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असं लिहिलेलं आहे. देवाचं मंदिर हे कोणत्या कार्यासाठी असलं पाहिजे हे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रय विक्रय करणाऱ्या लोकांना सांगत आहे. परंतु क्रय विक्रय करणाऱ्या लोकांनी देवाच्या मंदिरामध्ये व्यापार सुरू केला. देवाच्या मंदिरामध्ये त्यांनी शराफाचे चौरंग जे आहे ते उभे केलेले आपल्याला पाहायला भेटतं. कबूतर त्या ठिकाणी कबूतर विकणारे आपण त्या ठिकाणी पाहायला भेटतं. लूटमार जे आहे त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या अयोग्य आहे त्या योग्य करण्याच्या अनुषंगाने प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जो राग आहे तो व्यक्त केलेला पाहायला भेटतो. परंतु तो राग व्यक्त करत असताना त्या रागावरती त्याचं नियंत्रण होतं. त्याला आलेला राग हा त्याच्या अनियंत्रणाच्या बाहेर नव्हता. लक्ष द्या, राग व्यक्त करणं पाप आहे का? नाही. केव्हा नाही ते? जर राग नियंत्रणामध्ये आहे तर. पण नियंत्रणाच्या बाहेर जर तुमचा राग जात आहे तर मग त्या ठिकाणी काहीतरी अनुचित गोष्ट तुमच्या रागाच्या साहाय्याने होऊ शकते आणि ते पाप आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही राग व्यक्त करू नये ही देवाची आपल्याला काय माहिती का त्याच्या वचनातून समज आहे, किंवा हे देवाचं आपल्याला सांगणं आहे. त्याच्यातला जो पुढचा भाग आहे तो हा आहे, भावना देवासमोर खऱ्यापणाने मांडल्या पाहिजे. ज्या वेळेला आपण आपल्या भावना देवासमोर मांडतो ना, त्यावेळेला त्या भावनेमध्ये खरेपणा असला पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेकांनी आपल्या भावना देवासमोर मांडल्या आणि त्यांच्या त्या भावनेमध्ये आपल्याला खरेपणा दिसून येतो. लक्ष द्या, ज्यावेळेस आपण 1 पेत्र 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन वाचतो ना, बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. व्हेरी गुड. त्याच्यावरती म्हणजे देवावरती तुम्ही आपली सर्व चिंता टाका. आता कोणती कोणती चिंता तुम्हाला भासत असते ना? कोणत्या कोणत्या चिंता तुम्हाला आहे? काहीच नाहीये का? का आहे?
तुम्हाला चिंता कोणत्या कोणत्या याच्यावर? जैगिक चिंता आहे, संसाराची चिंता आहे, मुलांची आहे, आपल्या कामाची आहे, अनेक चिंता आहेत. व्हेरी गुड. आणखीन कोणी? असं कोणी आहे का ज्याला चिंता नाहीये? हो आहे दादा चिंता. चिंता आहे, पण त्या सर्व ज्या चिंता आहे ना, त्या तुम्ही देवावरती प्रामाणिकपणे टाकल्या पाहिजे. किंवा ज्या वेळेला तुम्ही देवासमोर येताना प्रार्थना करण्याकरता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या ज्या चिंता आहे ना, त्या प्रामाणिकपणे देवाला सांगितल्या पाहिजे. आणि देव काय करतो माहितीये का? परमेश्वर देव हा आपल्या चिंतेनुसार आपली काळजी घेतो. परत सांगतो, तुम्ही तुमच्या चिंता परमेश्वरासमोर जेव्हा येतात ना, सांगण्याकरता, व्यक्त करण्याकरता, टाकण्याकरता, त्यावेळेला त्या चिंता तुम्ही प्रामाणिकपणे देवावरती टाकल्या पाहिजे. आणि जी चिंता तुम्ही देवावर टाकलेली आहे ना, त्या चिंतेला घेऊन परमेश्वर देव तुमची काय करतो माहिती का? काळजी घेत असतो. उदाहरणार्थ, जर माझा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हटलं, पप्पा मला शाळेची बॅग मला पाहिजे आहे, आणि मी ती घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्याला जी चिंता आहे शाळेची बॅग मिळवून घेण्यासंदर्भाची, ती त्याने मला सांगितलेली असताना मी बरोबर त्याची ती चिंता दूर करण्याच्या अनुषंगाने त्याला ती बॅग घेऊन देतो. बरं, त्याला फक्त बॅगीचीच आवश्यकता आहे आणि ती ती बॅग मला पाहिजे आहे ही गोष्ट त्याने प्रामाणिकपणे मला सांगितलेली असल्या कारणामुळं मला ती करण्याकरता आनंद वाटतो. अनेक वेळा आपल्या चिंता वेगळ्या असतात आणि आपण काहीतरी वेगळंच देवाला सांगत बसतो, वेगळंच देवाकडे मागत बसतो. लक्ष द्या, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या सर्व चिंता परमेश्वरावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो, त्याला तुमची काळजी वाटते. आणि बघा, ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, स्तोत्रसंहिता 42 त्याचा 11 मध्ये आपल्याला स्तोत्रसंहिता 42:11 मध्ये दावीद राजा अतिशय स्पष्टपणे त्याच्या जे काही भावना आहे ना, त्या तो परमेश्वरासमोर व्यक्त करताना आपल्याला दिसून येतो, परमेश्वराला सांगताना तो आपल्याला दिसून येतो. बघा, स्तोत्रसंहिता 42 आणि त्याचं 11 वचन आपण वाचणार आहोत. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतले आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. व्हेरी गुड. बघा, इथं आपण पाहतो की दावीद जो आहे ना, हा परमेश्वरासमोर आहे. आणि कोणत्या अवस्थेमध्ये तो परमेश्वरासमोर, बघा, त्याचा जीव खिन्न झालेला आहे. आतल्या आत त्याचा जो जीव आहे ना, तो तळमळत आहे. आणि कोणत्या गोष्टींमुळे तो खिन्न झालेला आहे, कोणत्या गोष्टीमुळे तो तळमळत आहे माहिती का? वचन 10 मध्ये त्याचं उत्तर आहे. बघा, वचन 10. तुझा देव कोठे आहे? असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात. ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. हो, शत्रूंमुळं त्याचा जीव खिन्न झालेला आहे. शत्रूंमुळं त्याचा जीव आतल्या तळमळत आहे. शत्रूंमुळं त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याला अशा प्रकारचा सामना करावा लागलेला आहे. आणि अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तो परमेश्वरासमोर उभा असताना तो
अतिशय प्रामाणिकपणे त्याच्या ज्या काही भावना आहेत ना, तो खऱ्यापणाने त्याच्या समोर ठेवत आहे परमेश्वरासमोर. जर तुम्ही निराशा आहे ना, जा निराशा अवस्थेमध्ये, ज्या गोष्टीला घेऊन निराश होता, देवा सांगा, देवा मी ह्या गोष्टीमुळे निराश आहे. तुम्हाला बरं वाटत नाही का? जा देवासमोर, देवा ह्या गोष्टींमुळे मला बरं वाटत नाही. देवा ह्या गोष्टींमुळे माझ्या मनात सारखी विचारतं. देवा ह्या गोष्टींचं टेन्शन मला आहे. देवा मी ह्या गोष्टींना फेस करतोय. देवा माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी अशा आहे आणि म्हणून माझं मन लागत नाहीये. मी तळमळत आहे, मी खिन्न झालोय, माझं जेवणामध्ये मन लागत नाही, मला आतून आनंद जो आहे तो होत नाही. देवा मी जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाहीये आणि म्हणून मी माझ्या भावना तुझ्या समोर सांगत असताना त्या मी खऱ्या रीतीने सांगत आहे. लक्ष द्या, भावना व्यक्त करणं पाप नाही, पण भावना व्यक्त करत असताना त्या खरेपणाने आपण देवासमोर मांडणं गरजेचं आहे. काय ते आपण मांडतो का? ते मांडलं पाहिजे. देवावरती आपली सर्व चिंता टाकली पाहिजे. आपल्या परेशान्या, समस्या, अडीअडचणी, दुखणं, ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहिजे नाही, यस ते देवावरती टाका. तो तुमची काळजी घेईल, तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराल, तो तुमच्या भावनांचा आदर करेल, तो तुमच्या भावनांप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काम करेल. यासाठी तुम्ही गेलं पाहिजे त्याच्याजवळ, खरंपणाने तुमच्या ज्या भावना आहे त्या सांगण्यासाठी. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, आनंद आणि दुःख योग्य प्रकारे आपण काय केलं पाहिजे माहिती का? योग्य प्रकारे आनंद आणि दुःख जे आहे ना, आपण आपण ते शेअर केलं पाहिजे, वाटलं पाहिजे, आपण ते सांगितलं पाहिजे योग्य प्रकारे. बघा वचनामध्ये काय सांगितलंय, रोमकरचं पत्र 12वा अध्याय आणि 15 वचन पहा. रोम 12:15. आनंद करा, आनंद करणाऱ्यांबरोबर बरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. व्हेरी गुड. आपण आपल्या ज्या भावना आहे ना, आनंद आणि दुःख योग्य प्रकारे आपण काय केलं पाहिजे माहिती का? आपण ते वाटलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. कारण वचनात सांगितलेलं आहे, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा. आपण आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करत नाही, त्या उलट आपण दुःख करतो. कारण कुणाचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही. देव असं सांगत आहे, दुःख करणाऱ्यांबरोबर रडणाऱ्यांबरोबर रडा, पण आपण रडणाऱ्यांबरोबर रडत नाही, आपण हसतो. आपण त्यांच्या दुःखाची, आपण त्यांच्या रडण्याची मस्करी करतो कधी कधी. हा, देवाच्या वचनामध्ये आपण आपल्या भावनांना घेऊन स्पष्टपणे कसं असायला पाहिजे हे शिकत आहोत. रडणाऱ्यांबरोबर येशू रडला, कारण मरिया आणि मार्था त्या ठिकाणी त्यांचा भाऊ लाजर मेला कारणामुळे रडत होते. मरिया घरी असताना अनेक यहुदी लोक तिच्या घरी तिच्या दुःखामध्ये सामील होते. येशू ज्यावेळेस आला ना त्या ठिकाणी, येशू देखील रडला. येशू म्हणाला, त्याला कुठं ठेवलेलं आहे मला सांगा, मला दाखवा. येशूने त्याच्या ज्या भावना आहे ना, त्या रडणाऱ्यांबरोबर हसण्याच्या संदर्भात व्यक्त केल्या नाही. येशू रडणाऱ्यांबरोबर रडला आणि आनंद करणाऱ्यांबरोबर येशूने आनंद केला. काना गावाच्या लग्नामध्ये तो दुःखाचा प्रसंग नव्हता, लग्न त्या ठिकाणी होतं आणि येशू त्या लग्नाच्या प्रसंगामध्ये गेला आणि त्यांच्याबरोबर त्याने आनंद केला. देव त्याच्या भावनेतून आपल्याला हे शिकवतो की आपण देखील त्याच प्रकारे केलं पाहिजे ज्या प्रकारे तो ह्या मानव देहामध्ये राहून करत होता. आपण लोकांच्या दुःखामध्ये आपण आनंद करतो. मला आठवतं काही खेड्यांमध्ये मी प्रार्थनेला जातो अजून पण. जर कोणी व्यक्ती जर एक्सपायर झाला
तर पूर्ण खेड्यामध्ये जेवण बनवत नाही, पूर्ण एरियामध्ये जेवण बनवत नाही. हा, पण हल्ली आता ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीये. दुःख करणाऱ्यांबरोबर दुःख करण्याऐवजी लोक आनंद करतात, आणि आनंद करणाऱ्या लोकांबरोबर आनंद करण्याऐवजी लोक दुःख करतात. परंतु येशूच्या जीवनातून बघा, येशूने काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही आपलं दुःख आणि आपलं जो काही आनंद आहे ना, तो योग्य प्रकारे काय केला पाहिजे माहिती का, आपण तो शेअर केला पाहिजे, अयोग्य प्रकारे नाही. कारण बघा, वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, लूक शुभवर्तमानाचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं 13व वचन. लूक 7वा अध्याय 13व वचन. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. रडू नको. का ती रडते माहिती, विधवा, तिचा एकुलता एक मुलगा मेलेला होता. नवरा केव्हा मेला माहिती नाही, पण नवरा मेल्याचं दुःख अजून तिच्या जीवनामध्ये असेल. आणि तोच दुसरी घटना तिच्या जीवनामध्ये घडली, कारण तिचा एकुलता एक मुलगा देखील मेला होता. आणि येशू त्याचा कळवळा आला. येशू तिला म्हणाला, रडू नको. आपण कधी लोकांचा कळवळा येतो आपल्याला? आपण कधी लोकांजवळ जातो? कधी लोकांना असं जवळ करून आपण लोकांना म्हणतो का रडू नको म्हणून? आहे येशू सारखा स्वभाव आपल्या जीवनामध्ये? का आपण त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तो रडत आहे, त्याच्या रडण्याचा आतल्यात आनंद करतो? विचार करा. योहानाच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, योहानाच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी देखील आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला भेटते. तिथं देवाने आनंद केला 1 पासून 11 वचनामध्ये. प्रभू येशू ख्रिस्त त्या लग्नामध्ये आनंद करत आहे. लक्ष द्या, आपण आपल्या भावना देवाने जशा आपल्याला प्रगट करण्यासाठी सांगितलेल्या आहे तशा जर आपण प्रगट केल्या, तर निश्चित अर्थाने आपण आपल्या भावनांना घेऊन देवाच्या विरोधामध्ये पाप करणार नाही. पण आज अनेक ठिकाणी आपल्याला भावनेच्या द्वारे पाप केलं जात असलेलं पाहायला भेटतं. पुढचा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो हा आहे, भावना देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली आपण नेहमी ठेवल्या पाहिजे. आपल्या ज्या भावना आहे त्या देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली आपण ठेवल्या पाहिजे. आणि कशा प्रकारे आपण देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली आपल्या भावना ठेवू शकतो, हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला गलतीकराचं पत्र 5वा जो अध्याय आहे, त्या 5व्या अध्यायाच्या 22 आणि 23 वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. 22 आणि 23 वचनामध्ये, गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचन. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. बघा, आत्म्याच्या द्वारे, देवाच्या आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. आपल्या ज्या भावना आहेत ना, त्या ज्या ज्या वेळेला आपण प्रगट करतो ना, ज्या ज्या वेळेला आपण त्या व्यक्त करतो ना, त्या त्या वेळेला आपण आपल्या भावना ह्या देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये ठेवून व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारच्या भावना ह्या देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये ठेवून ज्या व्यक्तीने प्रगट केल्या ना, तो व्यक्ती आपल्याला प्रेषणच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायामध्ये 59 आणि 60 अध्यायात दिसतो. त्या व्यक्तीचं नाव स्टेफन आहे. आणि लक्ष द्या, स्टेफनाला दगड मार करत असताना त्या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहे, आपला जो संताप आहे, आपला जो राग आहे, आपला जो विरोध आहे, तो त्याने पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. ज्या काही भावना त्याच्या आहे, आणि लक्ष द्या, त्याने त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आपल्या भावना दिल्या असल्या कारणामुळं
तो त्या ठिकाणी ही प्रार्थना करू शकला की हे बापा, हे पाप यांच्याकडे मोजू नको, यांना क्षमा कर. चर्च, आपण आपल्या ज्या भावना आहे ना, आपण आपल्या भावना ह्या योग्य प्रकारे वचन सांगतं त्याप्रमाणे व्यक्त करणं गरजेचे आहे. पवित्र शास्त्रामध्ये भावनांना घेऊन ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचे आहे. आपल्या भावना पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आपण ठेवल्या पाहिजे. आपण आपला आनंद, आपलं दुःख योग्य प्रकारे शेअर केलं पाहिजे. आपण आपल्या ज्या भावना आहेत देवासमोर खऱ्यापणाने मांडलं पाहिजे. आपण राग व्यक्त केला पाहिजे, परंतु लक्ष द्या, तो नियंत्रणामध्ये ठेवून. आणि मग शेवटचं आहे भावना प्रगट करणं हे नैसर्गिक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे त्या व्यक्त केल्या गेल्या पाहिजे. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू.